नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे. उद्या धुलीवंदन म्हणजेच रंगाचा सण. या सणानिमित्त जे काही प्री एक्झिस्टिंग लंग डिसीजेस आहेत किंवा ॲलर्जिक पेशंट आहेत यांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. प्री एक्झिस्टिंग लंग डिसीजेस ज्यामध्ये ज्यांना दमा, ॲलर्जिक ब्रॉन्कोपल्मोनरी अस्पर्जिलोसिस, हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस, जे काही रंगामध्ये केमिकल्स असतात यांच्या एक्सपोजरमुळे काही लक्षणे त्यामध्ये वाढून येतात. त्यांचं डायरेक्ट एक्सपोजर झाल्यामुळे फुफ्फुसाच्या श्वसन मार्गाला सूज येते, त्यामुळे खूप जास्त दम लागणे, छातीत घरघर होणे किंवा खूप जास्त खोकला येणे अशा प्रकारचे लक्षणे त्यामध्ये दिसतात. हे जे लक्षणे आहेत हे मुख्यत्वे लहान मुले, वयस्क व ज्यांना प्री एक्झिस्टिंग लंग डिसीजेस आहेत यांच्यामध्ये मुख्यत्वे जास्त प्रमाणात दिसून येतात. यामध्ये सोबतच जे काही होलिका दहनाचं जे काही धूर असतो त्यामध्ये जे काही कार्बनचे कण असतात यांच्या एक्सपोजरमुळे पण ही लक्षणे बळावतात. तर या ज्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी व हा सण आनंदात साजरा करण्यासाठी काही उपाययोजना किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण घेऊ शकतो. यामध्ये आपण जे काही आपल्याला इनहेलर प्रिस्क्राइब केलेले आहेत हे इनहेलर्स सोबत ठेवणे व जे होलिका दहनाचा धूर आहे त्यापासून थोडा बचाव करणे व शक्य असेल तर मास्कचा वापर करणे हे आपण त्यामध्ये करू शकतो. जर आपल्याला अशी लक्षणे खूप जास्त बळावली असतील तर त्वरित आपण आपल्या श्वसन विकार तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वरील सर्व काळजी आपण घेतल्यानंतर हा रंगाचा सण आपण आनंदीपणे साजरा करू शकतो. धन्यवाद.